या संपूर्ण का दिवस यालाच सगळीत राहू. डॉल्फिन कार मारतात ना. आम्हाला मागची गाडी काढायची आहे. या सगळ्या गाड्या काढायला लागतील कारण मोठा पल्ला पार करायचा. तिकडे नाही पुढे डायरेक्ट जाऊ द्या. ठोक. खूप लांबचा प्रवास असल्यामुळे गाडीमध्ये नायट्रोजनची हवा पण टाकू आणि त्याच्यामुळे काय होईल का टायर थंड राहतील आणि या टायर थंडामुळे गाडी किती पण पळाली तरी पण टेन्शन नसणार आहे. आणि जेवणामध्ये जर काय खाण्यासाठी काय घेऊन आले आम्ही तर पहिले इकडे बोंबील फ्राय आहे, इकडे एक मसाल्यावाली सुकट आहे, खुर्ची आहे, एक हल्दीवाली सुकट आहे आणि भाकरी आणल्यात आणि अंडी पण. अंडी कशात आहेत? नाही कशात सुकटीनच का? एक अंड्याचा एक वर्जन आहे. आईला इकडं बघ. आजचा मेनूचा जर विचार केला तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत बोंबील. माझ्या ये या संपूर्ण का दिवस यालाच सगळीत राहू. काय गरज आहे हॉटेलला खाण्याची? हा एवढा सगळा पार्सल घेऊन आल्यावर आणि असा काहीसा वातावरण आहे इकडं. तू शुद्ध बोल ना. आणि जवळजवळ 250-300 ट्रॅव्हलिंग केल्यानंतर कसला रट्ट्या भालाच्या भाला मोठा पेट्रोल पंप आहे इथं. आणि इथं आता आम्ही रत्नागिरीच्या बॉर्डरवरती आहोत आणि रातच्या 12 वाजल्यानंतर तारकर्लीमध्ये डायरेक्टच झाले. आणि असं काहीच आहे हॉटेल मस्त भेटलं. 2 वाजतील म्हणजे आज झोपाला. आणि उद्या उठल्या अशा ऍक्टिव्हिटीज करणार आहे ना. उद्या उठल्या फक्त भीतीच वाटणार आहे. तू काय शिमला म्हणायला आले का? असल्या डोकी ऊस बॅगी घेऊन आले तू. सकाळचं 9 वाजलेत. 9 वाजल्यानंतर हाय मालवणचं मार्केट. एकच लेन चालू राहील, 1 लेन रस्ता आहे. मग जर का तुम्हाला इकडून जायचं असेल ना, परत रिटर्न जायचं असेल तर इकडून जाऊन राईट मारून परत असायचा. असा काहीचा विषय. आणि सहीच आहे, एकदम भारी वाटला. एकदम बघू शकता स्वच्छता, काय स्वच्छता आहे. मार्केट असा होता असा असावा. हो ना, पुत्र हनुमान यांचं मंदिर. थंड आहे वातावरण. मला वाटलं बरं गरमी असेल. आणि हाय आमचं हॉटेल. गेलेलो बाहेर शॉपिंगसाठी. इथे नाश्ता पण देता नव्हते. नाश्ता पण आहे बाई. आणि असा काहीसा हॉटेल आहे आमचा. एकदम असं गोकुलधामची सोसायटी आहे का काय? दिवसाच्या उजारल्यावर असं दिसायला लागला. हा मालवणमध्ये काल रात्री पोहोचल्यानंतर असा काहीसा हॉटेलचा लुक आहे. ही आपली गाडी आणि आजचा लुक असा आहे. आणि काय बोलतं डायरेक्ट चार्जिंग झालं का? चालू झाला. गाडीमध्ये बसून गाडीचा पहिला स्टार्टर मारू आपण. सहलीला जाय. हा तुम्हाला असं अँगल देऊ ना. हायला आपल्या बादशाहवाली गाडी घेऊन आली आपण संद्रुपवली. तो बोलले ना संद्रुप वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर असं शूट घेतो ना. आता बघत राहिलं तुम्ही पण कमाला का नको याचे व्हिडिओत नको बघायला. इकडे मार. कुठं तिकडं? अरे बाहेर तू मांडीवर झालं बसले काय? काय निला काय पाण्याचा तो बीचचा पाण्याचा कलर आहे ना, तो या भिंतीवरती येऊन आदळतो म्हणून तो आकाशी कलर. आणि अशा पद्धतीने आमच्या या नवीन दिवसाची सुरुवात झालेली.
कोणच नाही जास्त गर्दी. डायरेक्ट गाडी आतमध्ये टाकली. एकदम ब्युटी, ब्ल्यू ब्युटी. कसला गार वाटत रे. निसर्गाची देण ब्ल्यू ब्युटी. कोकण म्हणजे कोकणच आहे, नादच नाही कोकणचा. काय सही. आणि इकडे हा सिंधुदुर्ग फोर्ट आहे. तो अच्छी लगी दिल को मेरे हर तेरी बात रे, साया तेरा बन के चलू इतना तो ख्वाब है. कसली आईच्या का आवाज स्पीड बघ. आई शपथ. धर 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 ना. अरे धरा ना. धर 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 धर. पकडली. कसली पाला धर. कसली पाला धर. स्पीड कसलं आहे ते बघ चिंबोरी. तिचा फोटो कशी बघ वेगळी. आईला तर आगे वरती उडव ना. वरती वरती. दुसरा तिथून नड नड. आता तू नड. अशी चान्स आहे बघू. ही इथं कुठला बंदर आहे हो. सगळं मावरा आहे हो. मावरा गोमू मावरा है मोमिन मंदेली येऊन जा बाजार अंदेली बडा नखरा कर गो बाजाराला. एक कुत्र्याची मजाच आहे. घेऊन जा तुझे तू घरदाराला उडगो हो रे हायलाय. एक कुत्र्याची मजाच आहे रे. कुत्र्याची माणसं ना भेटणार नाही. कुत्र्यांचं मिजाशी चालले. हा कसं खातय कसं ताणले बघ. कसं ताणले. हे पण एकदम कोकण म्हणजे क्लीन रे एकदम. गाडी चालवून मला सोपा वाटत मला गाडी चालवतो म्हणजे. हो जे तू वाटत आहे. सिंधुदुर्ग पोर्टला आलो. हे सगळं साहित्य संमेलन घ्यायला लागतं पाठी प्रत्येक वेळेला. काय बोलायचं ना काय राज. विचार करण्याची गोष्ट आहे का. इकडे राईटचा काउंटर आहे आणि इथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्याचा काउंटर आणि हा आहे रायडिंगचा काउंटर. गर्दी तुम्हाला सांगेल की लोक अट्रॅक्ट कुठं होतात. पण आम्ही चाललो किल्ल्यावरती. बोटिंग जाणार का. कसं आहे. 90 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आम्हाला जायचे गोव्याला. आता गोव्याला निघायचे. पाठवा ना पटापट. काल थांबवता. 10 मिनिटं वाट बघूया ना तर तुमच्यासाठी बोट सोडते 5 जण. 5 मिनिटं नंबर जाऊन इथंच येत आम्ही. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मावळं मालवण प्रवासी टर्मिनल. डायरेक्ट मालवणच्या जेट्टीवरती आगमन झालेलं आहे. पण तूच कमव र पुरं. त्याला लवकर. लीडर असा कसा आहे आमचा लीडर. किती जण 20 का काय. गावात शँडोवरी. गावात शँडोवरी. चला 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 पुढे चला. चला पुढे लवकर. सहलीला जायचा सहलीला. थांब डॉल्फिन करतात हातात ना. थांब डॉल्फिन करतात. असता वंड असेल रे इच्छा गावात. हे थांब पाणी येतं असते घेऊ रे. तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आल्यानंतर आपण पूर्ण या किल्ल्याचा भ्रमण करणार आहेत. म्हणजे आपला चारी बाजूने किल्ला कसा आहे आणि सर्व काय बघायला भेटेल. कारण समुद्र चारी साईडने आहे. तो पण निळा एकदम. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा ज्या किल्ल्याचं निर्माण केलेलं आहे तो या कारणाने केलेला आहे का समुद्रामार्गे जे शत्रू येणार त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावरती लक्ष वेधण्यासाठी या अशा समुद्रामध्ये किल्ल्यांचं निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे हा किल्ला बांधलेले आहेत सगळं. कोकण 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 कोकण. टाक सगळे टाक. माझ्या आयुष्यातील पहिल्यांदा किल्ल्यावर आले मी. काय पहिला किल्ला आहे माझा. आमच्याशी नीट राहिला ना तर सगळे किल्ले फिरलो तुला. तिन्ही बोरा दिली तिन्ही किरकी दिली. ही तुझी नियत आहे. तू अपेक्षा करतो तुला अख्खा भारत भ्रमण करायची. कसं होईल सांग. भवानी आईचं मंदिर आहे. महाराजांना भवानी तलवार जी प्राप्त झालेली. ते गोला बरं जेलीवाला इथं डायरेक्ट लोकांची अशी वस्ती आहे म्हणजे घरा टाईप.
इकडे आल्यानंतर वाटेल का समुद्राच्या मधोमध एवढा सगळा एरिया असेल म्हणून. हे डायरेक्ट प्रॉपर गावा टाईप दिसतंय. चला फटाफट जाऊ आणि हाताचे आणि पायाचे ठसे आहेत ते बघू. यावरी आई डोले ओढी घेऊन माशाच्या डोळीना आम्ही जातीच कोली, आम्ही जातीच कोली. हो वल्लव रे राम. चेंज का डायरेक्ट स्विच मारला का? दिसलो दिसलो. तुमचं का माहित तुला चक्कर असं होतं कसं काय बघ कसं कसं काय एवढा मोठा ठसा जास्त मोठा पाहिजे, जाम छोटा कर म्हणा बघू ते आहे का? नाही नाही, अरे तर ठेवलेला असेल कदाचित हात महाराजांनी निशाणी पायाचं खाली वाटत. दर्याला आईलाय तारूर वाट बंदराव बघतय पारूर. याला बघ तू जॅकेट घालला असं वाचलं नाही ना. पहिला बकरा झोपलेला आहे. या पहिल्या बकऱ्यासोबत मालवणच्या या सुंदर अशा किनारपट्टीवर येऊन आम्ही आमच्या 5 मेंबर्स सोबत जोडलेले आहेत. या जोडलेल्या मेंबर्स सोबत काय एन्जॉयमेंट असणार आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा जाणून घेऊ आपण राईड झालं तर. तो बघ कापारा भरले फुल एन्जॉयमेंट म्हणजे फुल एक्साइटेड मेंबर आहेत. फुल एक्साइटेड आहेत. आला किरण ह्यो गेला एक मेंबर आमचा. बाहेर नाही तिकडं पार. एक माणसा झाला, आता दुसरा माणूस झुपलेला आहे. जुकाराला दुसरा बैल झुपलेला आहे. ह्यो बैल दुसरा. चालवायला पाहिजे स्वतःला. काय एक्सपिरियन्स होता? हा स्पीड असतं मग भाई, दिसत तेवढा स्पीड. काय आहे का? तू त्याला बोललं का? हे जाता नाही नाही तीनच. हे बनाना तुम्ही अरे यार आहे तुला काय वाटत? आता बनाना राईड चालू आहे. चाललं पार आहे ना पार. आता बनाना राईड झाली. आता याच्यानंतर मोठा गोलच्या गोल या भेटेल त्याच्यावर बसलो. अच्छा गावामध्ये आपडलं होत. डेंजर आहे. डायरेक्ट समुद्राच्या मध्यभागी नेलं तर ना, मध्यभागी तिथनं राऊंड मारून आणलेत. आता यांना आपटी लिहू. ही राईड डेंजर होती. नाही ही राईड उरत गेलतो तुम्ही. आणि इथं आता 3 राईड झाल्या आणि एक स्कुबा डायव्हिंग आता बाकी आहे. आणि तिच्यासाठी आपण बोटिंगमध्ये जाऊ आतमध्ये समुद्रामध्ये
आणि यांच्या या बोटिंगच्या जाऊन स्कुबा डायव्हिंग करून घेऊ. चला आता कुठं जायचं? स्कुबाला. कुठे पण अजून एक आपटी नाही ते ना, आपटाला बोलतो का. हा असं आहे. आणि यांच्याकडून आपल्याला प्रॉपर अशी एकदम सुंदर सर्व्हिस भेटली. चल लवकर, चल लवकर. हो ब्लॉग बनवत आहे. आहे हॅलो हॅलो हॅलो. कुठलं तुम्ही? टूर आणि ट्रॅव्हल साठी ऑफिस खोल्या आणि या चौघांना घेऊन आले. तर मला फारसा इंटरेस्ट नाही आहे राईड मध्ये, तरी सुद्धा माझी एक अशी इच्छा राहिली की यांच्या ज्या काही फुटेज आहेत त्या कॅमेऱ्या मार्फत दाखवावं. चला चला, इथं बसलं जमल का? जास्त काही एफर्ट घेऊ नका, कमीत कमी पैशामध्ये उरकवून टाका. पैसे जास्त घ्या पण कमी एफर्ट्स मध्ये उरकवून टाका. कशी उरकवून टाका, खास करून आमच्या मेंबर्स ना. कमीत कमी एफर्ट्स द्या, काहीच एफर्ट्स देऊ नका. मागे तो ऑक्सिजनचा नलकांडा लावण्यापेक्षा दगडच लावून टाका. म्हणजे हालत नको. फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत लोकेशन वरती. तर परेश ह्यो काय ऑक्सिजनचा काढणार नलकांडा तुझ्यात पाठणं हो राहील मग. तर तुम्हाला आता कसं वाटतं याच्याबद्दल? आता तुम्ही चाललेत खाली पाण्यात, मस्त वाटत. असं दडपण नाही का कोणतं तुमच्या मनामध्ये? आम्ही आधी बघायचे आतले मासे कसे काय कलरचे असतात. मोहिते तुम्हाला काय वाटतं? असं जवळून बघायचं. 2-4 शिवरी भेटली गोव्याला न्यायला भेटेल तालाला. शपथ कसा काय विषय असेल काय माहिती बाबा. देव भला करू यांचा. तर आता इथं पोहोचल्यानंतर सेटअप चालू आहे पाण्यामध्ये जाण्याचं. 1 मेंबर आहे, 2 मेंबर आहे, 3 छाती बाबाने झाले. छाती बाबाने ते बरे इन्स्ट्रक्शन देतील प्रॉपर, म्हणजे असं पॅनिक होऊ नका. साम्राज्य जय महिष्मते. अमरेंद्र बाहुबली तुम आगे बढो. काय हो काय करतो यो ना दाखवायचा. सुरुवात झाली, मेंबरची सुरुवात झाली आमच्या. तोंड बघ नाही. जय जरा शांत राहा. समुद्रातला मासा मारून टाकी श्वासन. घाबरले दिसत घाबरले डायरेक्ट तोंड राहिले बघ. असं बघ ना, त्याला वाटलं असं तिकडे चालले तू. जय बघ तू वरती पाठवतो, चंद्रावर पाठवतो तुला. काहीतरी देऊन ठेव बरं, गॉगल देऊन ठेव बरं इकडे आठवण. अरे तर 100 गेले तर लॉस म्हणून चांगला. जय कुठे गेला? हे चालव माने कुमार परेश तांडेल हे आयुष्यातून पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग साठी मालवण मध्ये उतरलेले आहे. नाकात नाही घेतो श्वास. आला हो सोंड्या. अरे भेट झाली हो लालबागचा राजा ना तो मुंबईचा राजा. हातवरती करता ये धाम याने हातवरती गेलो बघ. अरे नाकात ना श्वास घ्यायचा. ह्यो एक चालला.
एक साल थांब जरा काय घाबरू नको बिंदास जा. हे लॅडर का सोड. सोड मित्र, लॅडर का. हात तोड, गाईड घेऊन जा. हे तो निघला पूस निघला मग बघ पाड्यात बघू कर. वर 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 तुला काय समजणार नाही. पाड्यात बघू नको. एकदाच चावून धर त्याला. नाही त्याचा काय संबंधच नाही बरे. श्वास आहे ना नाकात ना घेऊ नको. तोंड घाला वगैरे तर श्वास भेटतो ना. जैनी भारी गेला उलट माहिती अगोदर वाटत होता की वर्षीनं जाताना कसा म्हणजे श्वास घ्यायला भेटेल आणि आतमध्ये गेला ऑटोमॅटिक त्यातनं श्वास येतो आणि त्यातून जातो. नाकात ना काहीच नाही काहीच नाही नाकात संबंधच येई नाही. हा. पाऱ्याला घेतील आता गाल्यान मला लय भारी आहे काम. हाय का? खाली वरती उलटी त्रास आहे याच्या कारण का आपल्याला दिसतं ना दुनिया मग आपण नाकात श्वास घ्यायला जातो. खाली गेल्यावर विशेष संपला. तोंडात घ्यायचे तोंडात सोडायची. हे मग त्यांचा माणूस डायरेक्ट वरतीच असतं का खालीच असतं का एक खालीच एक माणूस तो वरती आले का कॅमेरावाला कुठे दोन्ही मेंबर गेले खाली खाली एक बैल आला तसा आहे घरी होता. नंतर आरी करी होता भांडाला. सुट्टीला आरी करी होता एक बैल. लय बैलचा बाहेर निघेल तास पलटी करी होता बैल. शेवटी बघू आता सुतावर निघतं का काय. कशी कशी गाडी सोडली आता का बघू. अयोध्या आपला द्वारका का नाही शोधायला जाणार असला गेला जातील हा काय काय वाटतं. किल्ल्याच्या समोरच एरिया आहे त्याचा. कारण मग आम्ही इथून जाऊन गेलो आणि आता परत इकडे आलो. अरे आला कोण कोण किरण पण आले का. किरण कुठे तर तिकडे किरण आहे. का आला बरं कान बंद झालं ना, कान असलं. काय नाही वाटत एवढं खाली गेल्यावर. अरे स्टार्टिंगला जातानाच वाटतं ते खारट पाणीवर तोंडात जातं. झाला लागला बरोबर. तो तोंड गाऊन का नव्हतं मग असं काय व्यवस्थित नाही झाला. तुम्ही असं असं केला तुम्ही असं केला का असं केला तुम्ही मग असं करून आणला तुला व्हिडिओ दिसलो व्हिडिओ हा दिसू दे. ऐक ना वरती स्टार्टिंगला मी असंच करी. का असं करते. अरे असं याला काढलेलं होतं बाहेर. परत परत चालला रे. याला लवकर घेऊ मग काय नाही 100% असं करून आले. मग कसा भारी वाटला का. मी तर धरून अशी वरील होतो सगळी डायरेक्ट बोललो होतो फ्रेश मध्ये मला ऐकण्यात नाही आले. बोलतो कशाला आहे आतमध्ये त्या गोष्टी बाहेर शिकवणारच अरे सांगू शिकवायचा काय ज्या गोष्टी केल्या त्या का केलं ह्यो कोण ह्यो किरण आहे का. तर काय कानबदीर होता ना? आणि अजून अजून ह्यो लवकर ह्यो गावकीच्या आधी पण इथं डायरेक्ट उभा. आणि बाकी काय वाटला आतून हा आतमध्ये पण दोनच प्रकारचं मासं होतं. कसलं? एक पिवला सफेद तुम्हाला जेली नाही भेटला जेली मासा हा आणि एक पिवला सफेद. आला मस्त आवरा आहे. कानबधीर होता आहे तर कानन आहे ना जशी कल्ला कल्ला तेवढाच होता बस. हा का? बस बाकी काय नाही बाकी जाऊ गेल ना हात लावलं तरी खाल्ली. हा मग. खाली तर धरायला लागतं ना. काली रेतीकडे आहे वालू रेती नाही, कडक. हा का? अशी शिपला बिपला अशी कडक जाईल. चायला माझी इच्छा होती रे करायची.
डोल्यान पाणी जातं डोल्यान पाणी जातं तुमच्या खारा पाणी डोळ्याला लागू शकतो रे तुला. हा मग त्याच सांगतो ना मी लावताना तुझ्या लागू शकतो. नको मग खाऱ्या पाण्यात जर डोळ्याला लागला ना तर तो चांगला होईल. डॉक्टरने सांगले नको जाऊ म्हणून. हा दादा याची कॅपॅसिटी काय किती सर्ट राहू शकतो हा जो गॅसचा बाटला आहे आम्हाला दिला ना तर आम्ही 1.5 दिवस तरी काढू शकतो एका सिलेंडर पाण्यात कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे तो आम्हाला 1.5 दिवस येऊ शकतो. तुम्हाला जर दिला ना तो जास्त 1 तास हा का म्हणजे आम्ही जास्त वेळा श्वासोच्छ्वास घेऊन याकडू. ठीक आहे आता इथून आपण जाऊ समुद्र किनाऱ्यावरती सगळी आता त्यानं मॅनेज करायला लागेल. आमचं स्थलांतर एका बोटीवरून दुसऱ्या बोटीमध्ये होणार. मग समुद्र मध्यभागी आल्यानंतर संपला समजलं डिझेलच इंधन संपला. कशी जागा होईल मला टेन्शन आले एवढी भरली आखी बसून कशी जागा होईल. मोठा पल्ला पार करून आले का दिसतात. मोठा पल्ला पार करून आले मोठा पल्ला पार करून आले एकदम व्ह्यू बघ ना. ए जय घाई करू नको जय घाई तू मागव ये त्याला मागे त्याला मागे 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 त्याला धरून ठेवा पहिले त्याला धरून ठेवा. टाकणार भीती वाटत आपल्याला त्या माणसाची. चोल तू अक्का चोल अक्का कधी या वाला करून टाक. अरे वाला आहे तू अक्का ना निसता. ही दुसरी बस आहे ना रे ही दुसरी बस आहे म्हणा दे म्हणा बोट आहे बस नाही. नुसतं वर पारे काय बोलतोय भिजू नको करतो आम्हाला पारे बोलतो गप्पो तू सगळं सामान साहित्य संमेलन सगळं इकडचा तिकडं. थांब जरा आता निघू आपण. चला दादा धन्यवाद. यांच्या थ्रू आपल्याला स्पोर्ट रायडिंग किती आपल्या वॉटर रायडिंग 3 आणि अशी स्कुबा डायव्हिंग 1 अशा या राईड भेटल्या. तर चला मस्त मजा आली आणि त्यांच्यासोबत आपण आता निघू आपल्या पुढच्या जर्नीसाठी. आधी जाऊ आपण हॉटेलमध्ये आणि तिथं सर्व सामान घेऊन निघायला लागेल कारण त्याला सांगितलेलं का बाबा रूम आमची जाऊन देऊ नको 3चा टाइम दिला. आता तो पण पैसे एक्स्ट्रा घेईल. सुंदर अशा बीचला इथं आपण अलविदा करू आणि जाऊ रूम वरती. गाडी फसली कशी काय पण आता बाकी पाचने लिहून दिले. तेच बोलत होतो तुला. कसं काय असं पण आता कशीवर आम्ही काय 2-3 राऊंड मारले इथून. सरळ ठेव सरळ ठेव सरळ ठेव. नाही नाही कोण नाही मागे जा. आता जाईल. मला वाटलं नव्हतं एवढी होईल मग आता 2-3 राऊंड मारला आधी तेव्हा काय ना असा विषय झाला. तू बोलला जादा ना ती उन्हाची मुलं गाडी थांबलेली ना त्याच्यामुळे ती कालची माती जरा खसले असा विषय झाले सर. ठीक आहे चला अशा नंतर आम्ही निघलो डायरेक्टली. दिवसभराची धावपल करून स्कुबा डायव्हिंग करून दमलं ना बिचारे. मग आता हॉटेलला ताव करतात आणि हॉटेलला ताव काढल्यामुळे ते काय घेतले मच्छीमध्ये काय घेतले. नाही सुरमई ती सुरमई काय घेतले जय काय घेतले हा बागड्यासारखी दिसणारी सुरमई घेतले आणि तंदुरी घेतली. तिला लोलवली तंदुरीला. आता बिर्याणी मागवले आणि अजून आम्ही आहेत डायरेक्ट हायवेच्या बाजूला आहेत. आणि अशा प्रकारे आपण इथे व्हिडिओला जेवणासोबत संपवू आणि भेटू नवीन व्हिडिओ सोबत दुसऱ्या लोकेशन. नाही मारायला मला एवढा टाइम नाही आणि नवीन व्हिडिओला सुरू करू नवीन ठिकाणावरून. बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग जेव्हा तुम्ही बघत असाल तेव्हा त्यासाठी शुभेच्छा देतो आणि येतो.